तिथे एक गजरेवाला गजरे विकत होता. साहजिकच माझं त्याकडे लक्ष द्यायचं काही कारण नव्हतं, पण त्याची बोलण्याची विशिष्टची पद्धत होती, त्याचं गजरे विकण्याचं जे कौशल्य होतं त्याच्यामुळे साहजिकच मी त्याच्याकडे आकर्षिला गेलो. तो गजरे विकताना असं सांगत होता, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ काकू गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना ते बोलणं ऐकून आश्चर्य वाटायचं, असला कसला गजरा 1 महिना सुकणार नाही. त्या पाठीमागा वळायच्या आणि पटकन गजरा विकत घेऊन टाकायच्या. 15 मिनिटात त्याची पाठी रिकामी झाली. मला मोठं कौतुक वाटलं आणि आश्चर्यही वाटलं. त्याची शैलीच वैशिष्ट्यपूर्ण होती. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. तेवढ्यात एक मॅडम तिथून समोरून जात होत्या. त्या गजरेवाल्यानं त्या मॅडमकडे बघून सांगितलं, मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. त्या मॅडम पाठीमागा वळाल्या आणि त्याला म्हणाल्या, गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. मला प्रश्न पडला, शिक्षण न घेतलेला तो गजरेवाला त्याचं कौशल्य महत्वाचं की शिक्षण घेऊन त्याच्या कौशल्यावर मात करणाऱ्या त्या मॅडमचं ज्ञान महत्वाचं? दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. ज्ञानही अवश्य असायला हवं आणि कौशल्यही असायला हवं. क्षमता प्रत्येक माणसामध्ये असतेच, बुद्धी प्रत्येकाला दिलेली आहेच, फक्त त्याचा प्रत्येकजण कसा वापर करतो याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मुळामध्ये आपल्यात काय आहे याची ओळख होणं हेच यशाकडे जाणारं पहिलं आपलं पाऊल ठरतं. दुर्दैवानं आपल्यातल्या बऱ्याच लोकांना आपल्यात नेमकं काय आहे याचाच शोध अखेरपर्यंत लागत नाही, त्यामुळे ती माणसं यशस्वी होत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी अभिनंदन करतो सकाळचं, मी अभिनंदन करतो SP अकॅडमीचं की माणसांमध्ये जे आहे त्याचा शोध घ्यावा, त्यांना दिशा द्यावी आणि त्यांना मार्गरत करावं आणि यशस्वी बनवावं या हेतून हा सगळा उपक्रम ते इथं आयोजित करतायत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर आम्ही लहानपणापासून सातत्यानं शिकणं या गोष्टीला अपार महत्व देतो आणि ते महत्वाचंच आहे. खरं तर शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे, पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. माणूस जर शहाणा होत असेल तर तो पुस्तकाच्या पानावरच्या ज्ञानापेक्षा अनुभवानं सगळ्यात जास्त शहाणा होतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जीवनाच्या प्रांगणामध्ये ज्यावेळी तुम्ही पाऊल टाकता, चालत चालत राहता, टक्केटोणपे अनुभवता, संकटांचा मुकाबला करता, आव्हानांना सामोरे जाता, त्यावेळी तुम्ही जे अनुभव समृद्ध होता, ती अनुभव समृद्धता खऱ्या अर्थात तुम्हाला शहाणी करत असते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खरं तर या शहाण्या होण्याच्या प्रक्रियेतला हा एक टप्पा आहे असं म्हणायला आपण काही हरकत नाही. मुळामध्ये सगळ्यांचं अंतिम ध्येय काय, एक प्रश्न त्याहीपेक्षा महत्वाचा आहे. मुळात प्रत्येकानं आपापलं ध्येय ठरवलं आहे काय या प्रश्नापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. बघतो जमलं तर करतो, बघून पाहतो काय होतंय का, अशा प्रश्नांच्या मालिकेत जी माणसं सातत्यानं अडकत राहतात ती माणसं आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुठं जायचं आहे ते पक्क ठरवता आलं पाहिजे. एकदा ते ठरलं की मग मार्ग निवडता येतो. मार्ग निवडता आला की त्या मार्गावरच्या अडचणी शोधता येतात. अडचणी शोधता आल्या की त्याच्यावर कशी मात करायची हे ठरवता येतं आणि त्याच्यासाठी जे जे गरजेचं आहे ते मग मिळवता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अनेकांना असं वाटतं की माझा मार्ग खडतर नको, तो सुलभ असायला हवा. अनेकांना असं वाटतं की माझ्या वाटेत संकट यायलाच नकोत. अनेकांना असं वाटतं की मी राजासारखं जगायला हवं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राजासारखं जगायचं असेल तर पहिल्यांदा राजासारखं वागायला शिकलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा पैलू आम्ही विसरतो. राजा म्हणून कसं वागायचं याचे आडाखे ज्यावेळी तुम्ही बांधायला जातात त्यावेळी मग या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अनेकांना अनेक अनुभव येतात. खरं तर मी वारंवार असं सांगत राहतो की अलीकडचा सध्याचा काळ जर आम्ही पाहिला, सगळ्यांचं अंतिम ध्येय काय, पूर्वी ध्येय वेगवेगळी होती, आता ध्येय मर्यादित झाली. साधारणपणे काय अपेक्षित आहे, मला पैसा हवाय का, मला पैशानी सारं मिळवता येतं, मला जे हवंय ते मला कमावता येईल, माझ्याकडे फक्त पैसा हवा. म्हणजे माणसाच्या खिशात अर्थ आला की त्याच्या जगण्याला अर्थ येतो. हा साधा सरळ सुविचार आम्ही आमच्या मेंदूवर पूर्णपणे कोरून ठेवलाय. मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथून सुरू होतो की पैसा कमावणं आणि पैसा बनवणं यातला मूलभूत फरक तरी आमच्या लक्षात आलाय का? जो पैसा कमावतो तो पैसा गमावतोही, पण जो पैसा बनवतो त्याला गमावण्याची भीती नसते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही नेमकं कुठल्या मार्गाने जाणार आहोत याचाही विचार आम्ही प्रामुख्यानं करायला हवा. आता याच्यामध्ये आणखी 2 टप्पे आहेत. आम्ही शिक्षण 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 सतत म्हणतो आणि समाजामध्ये जो उच्च शिक्षित आहे त्याला प्रतिष्ठा आहेच. त्या शिक्षणाच्या जोरावर आम्ही उत्तम नोकरी मिळवतो, नोकरीच्या जोरावर आम्ही उत्तम पगार मिळवतो आणि पगाराच्या जोरावर आम्ही जीवनातली सगळी सुख हस्तगत करतो. त्यामुळे समाजामध्ये नोकरी शिक्षण या गोष्टीला प्रतिष्ठा आहेच, याच्याबद्दल अजिबात शंका नाही. पण प्रश्न असा आहे की पूर्वीचा काळ वेगळा होता, कारण उपलब्ध नोकऱ्यांची संख्या आणि ग्रॅज्युएट झालेल्यांची संख्या याच्यात तफावत होती. सुशिक्षित लोक कमी होती, नोकऱ्या जास्त उपलब्ध होत्या. शिक्षणाचं प्रमाण वाढलं तशी पदवीधरांची संख्या वाढली आणि नोकरीची उपलब्धता कमी झाली. नुसत्या पदवीधराला नोकरी मिळेना आणि मग आणखी पोस्ट ग्रॅज्युएट व्हायकडे कल वाढला. त्याच्यानंतर तिथं सुद्धा तीच अडचण सुरू झाली की नोकऱ्यांची उपलब्धता आणि शिक्षितांची संख्या याच्यातली तफावत अति जास्त निर्माण झाली. माणसं मग नोकऱ्यांसाठी भटकत भटकत राहिली आणि मग भाकरीचा चंद्र शोधण्यातच अर्धी जिंदगी बर्बाद झाली.
अशी ही उदाहरणं आम्ही जागोजागी पाहायला लागलो. प्रश्न असा आहे की खरं शिक्षण महत्वाचं आहे का? मुळात एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, गरजेचंच आहे, पण त्याच्या पलीकडे दुसरे पर्याय आपल्याकडे नाहीत का? त्या पर्यायांचा शोध आम्ही घेतलाय का? नोकरी मिळाली नाही, आता आयुष्याचं काही खरं नाही, आम्ही सरळ सरळ निराश होऊन जातो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यावेळी आपल्यासाठी एक दरवाजा बंद होतो त्यावेळी नियती आपल्यासाठी इतर 10 दरवाजे उघडून ठेवत असते. पण दुर्दैवानं त्या बंद झालेल्या दरवाजावरच आम्ही धडका मारत राहतो, डोकं फोडून घेतो, पण इतर 10 दरवाजे उघडे आहेत त्याचा शोध घेणंच मुळात नाकारतो. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आम्ही शोध घेतले पाहिजेत, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. एक प्राचीन मंदिर होतं, देशोदेशीचे भक्तगण तिथं यायचे आणि त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले. ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी नवीन नियम काढला की मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी हे आलंच पाहिजे, इंग्रजी कंपल्सरी. आता त्या मंदिरात अनेक लोक काम करत होते, इंग्रजी येत होतं असं नाही, ज्यांना इंग्रजी येत नव्हतं त्यांनी इंग्रजी शिकण्यासाठी प्रवृत्त केलं. काही लोकांना शिकून इंग्रजी आलं, पण त्याच मंदिरात गेली 30 वर्ष एक घंटा वाजवणारा माणूस होता, ज्याचं काम फक्त घंटा वाजवायची एवढंच होतं. त्यालाही सांगितलं तुला इंग्रजी आलं पाहिजे. 55 वर्ष वयाच्या त्या गृहस्थानं विचारलं, माझं काम घंटा वाजवण्याचं आहे, मला इंग्रजी येऊन काय उपयोग? मला घंटा कुठे इंग्रजीतनं वाजवायची आहे? नाही आलं तरी चालेल की? ट्रस्टीने सांगितलं नाही, नियम म्हणजे नियम, तुला जर नोकरी टिकवायची असेल तर तुला इंग्रजी आलंच पाहिजे. 55 वर्षाच्या त्या गृहस्थानं त्या वयात शिकण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं त्याला ते जमलं नाही. अखेर नाईलाजानं त्याला ती घंटा वाजवण्याची नोकरी सोडावी लागली. आता नोकरी सुटली, करावं काय? तो रडत बसला, हताश झाला. आत्महत्येचा मार्ग त्यांनी पत्करला नाही, त्यांनी विचार केला जगायला तर हवं, न रडता लढायला तर हवं. काय करता येईल? मला संधी आजूबाजूला आहेत का? आणि त्याच्या लक्षात आलं मंदिर प्राचीन आहे, गावोगावीचे देशोदेशीचे भक्त येतात, गर्दी प्रचंड आहे, पण या मंदिराच्या आवारात जर कुणाला चहा प्यावासा वाटला तर तिथं एकही चहाचं दुकान नाही. जगण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी मंदिराच्या बाहेरच्या आवारात एक छोटी चहाची टपरी टाकली आणि बघता बघता तिथं दुसरी चहाची टपरी नव्हती, उपलब्धताच नव्हती. आपोआप त्याचं चहाचं दुकान उत्तम चालायला लागलं. कौशल्य होतच, चवही दिली. बघता बघता त्याचा धंदा आणखी जोरात वाढला. काही दिवसातच त्या छोट्या टपरीचं रूपांतर त्याने एका मध्यम हॉटेलमध्ये केलं. तिथेही बरकत आली. बघता बघता त्यांनी मोठं हॉटेल बांधलं, आणखी पैसा येत राहिला. बघता बघता त्यांनी 3 स्टार हॉटेल तयार केलं, तेही अफाट चाललं. 5 स्टार हॉटेल त्यांनी बांधलं. त्याच्या त्या 5 स्टार हॉटेलमध्ये देशोविदेशाची लोक यायला लागली, राहायला लागली. तिथलं व्यवस्थापन, तिथलं नियोजन बघून भारावून जायला लागली. असंच एक अमेरिकेचं शिष्टमंडळ त्याच्या त्या 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाला होतं. तिथलं व्यवस्थापन, नियोजन बघितलं आणि त्या शिष्टमंडळाने इच्छा व्यक्त केली, या हॉटेलच्या मालकाला आम्हाला भेटायचं आहे. आणि मग सगळ्यांनी याला धरून पुढे आणलं. ते अमेरिकन लोक इंग्रजीतनं बोलतायत, हा पट्ट्या फक्त मान हलवतोय, संवादच काय होईना. आणि मग शेवटी जो तिथे एक जण होता त्याला कळून चुकलं, भाषेची अडचण आहे, इंग्रजी येत नसल्यामुळे हा संवाद होत नाही. त्यांनी हळूच त्याला विचारलं, काय हो, एवढ्या 5 स्टार हॉटेलचे आपण मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तसा तो माणूस म्हटला, इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसतो. संकट आली म्हणून तर मार्ग वेगळा शोधला ना, अडचणी उभा राहिल्या म्हणून तर नवी वाट काढली ना, एक दरवाजा बंद झाला म्हणून इतर दारांचा शोध घेतला ना. आम्ही रडत का बसतो? न्यूनगंड का मनात ठेवतो? अनेक लोकांना सगळ्यात मोठा न्यूनगंड आहे, जगाच्या बाजारपेठेत टिकायचं असेल इंग्रजी आलं पाहिजे. का? संवाद कोणत्याही भाषेत नसता येऊ शकतो, भावना कुठल्याही कृतीतनं व्यक्त करता येऊ शकतात. आम्ही मनामध्ये हे न्यूनगंड ठेवलेत ना, ते पहिल्यांदा काढायला हवेत. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, मला कौतुक या उपक्रमाचं यासाठी आहे. नोकरी 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 याच्या पलीकडे काही नाही, अफाट जग आहे सगळं. तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता, तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकता, पण अडचण काय आहे? आमच्याकडे पहिल्यापासून एक नियम घालून दिलाय, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. उद्योगाचा यात संबंधच नाही, तो करूच नये, ते आपलं कामच नाही. मराठी माणसाला व्यापार जमत नाही, मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही, या मानसिकतेखाली आम्ही सतत दबतो आहोत. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जहाज युरोप, इराण, तुर्कस्तानला, मस्कतला व्यापार करायला जायची. मराठी माणूस व्यापार करत होता, मराठी माणूस उद्योगात होता, मराठी माणूस व्यवसायामध्ये होता. आम्ही ते विसरलो. आमची अडचण काय झाली आहे? आम्ही निवांत राहायला शिकलो आहे, आम्ही आराम करायला शिकलो आहे. सरकारी नोकरीचं बरं असतं, एकदा चिकटलं की डायरेक्ट रिटायरमेंटच, आधीमध्ये कटकट नाही. 11 ते 5 काम, ठरलेला पगार, निवृत्तीनंतर पेन्शन आणि पोराला आपल्या जागेवर चिटकवायचं, विषय मिटला, आयुष्य सेट. आम्ही संकुचित मनोवृत्तीनं जगत राहतो, अधिक काही मिळवावं, अधिक काही करावं, ही अधिकची भावना आमच्यात नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. हा सगळ्यात मोठा विषय आमच्यात आहे. आणि त्याच्याही पेक्षा जर वेगळं काही करायचं झालं तर आमच्या आसपासचेच लोक सांगतात, जमणार आहे का, होणार आहे का, त्याचं काय झालं माहित नाही का. मी पहिली गोष्ट सांगतो की नकारात्मकता पेरणाऱ्यांच्या कोशातनं पहिल्यांदा स्वतःला बाजूला करा. SPI अकॅडमीत या, इथं सगळे सकारात्मक ऊर्जा पेरणारी लोक आहेत, तुमचा उत्साह वाढवणारी लोक आहेत, तुम्हाला प्रोत्साहन देणारी लोक आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. माणसं यशापेक्षा अपयशाचीच भीती जास्त घालतात, कुठल्याही नव्या क्षेत्रात उतरायचं झालं तर. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे.
एक जण दुःखी होता, निराश होता, सतत संकट, सतत अडचणी, सतत प्रश्न. एका साधूकडे गेला. मला म्हटलं सुखाचा मंत्र द्या हो, सुखाचा काहीतरी मार्ग सांगा. रोज कटकटी, रोज प्रश्न, रोज समस्या, रोज अडचणी, काही ना काही आहेच. साधू म्हटले तुला मी सुखाचा मंत्र देतो, फक्त माझं छोटंसं काम करायचं. म्हणे काय? म्हणे शेजारी माझे सगळे उंट ओळीनं बांधलेत, आज रात्रीचा या उंटांना पहारा दे. ज्या क्षणी सगळे उंट झोपलेले तुला दिसतील किंवा बसलेले दिसतील त्या क्षणी तू माझ्याकडे ये, मी तुला सुखाचा मंत्र देतो. त्याला म्हटलं एवढं सोपं काम, तयार आहे. तो लगेच त्या उंटाकडे गेला, रात्रभर पहारा द्यायला लागला. त्याला वाटलं की काही लोक 10ला झोपतात, काही 11ला, काही 12ला, पण 1 वाजेपर्यंत सगळे गाढ होतीलच ना. तास 2 तास थांबावं लागेल. पण 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, उंट जागेच. नंतर त्याच्या असं लक्षात आलं, एक बसला की दुसरा उठून उभा राहायचा. आता हा बसेल म्हणून वाट बघावी, तो बसला तोपर्यंत तिसरा उठून उभा राहायचा. आता तिसरा थोड्या वेळात बसेल, तो बसला तोपर्यंत चौथा. अख्खी रात्र त्यातच गेली. सकाळी साधू त्याच्याकडे गेला, काय रे तू आला नाही सुखाचा मंत्र मागायला? अहो म्हटलं तुम्ही काय सांगितलेलं, ज्या क्षणी हे सगळे उंट एका वेळी बसतील किंवा झोपतील त्यावेळी माझ्याकडे, रात्रभर थकून गेलो, टक्का जागा आहे. अशी वेळच आली नाही की ज्या क्षणी सगळे उंट बसलेत किंवा झोपलेत, एक बसला की दुसरा उठतोच आहे. साधूंनी सांगितलं बाळा आयुष्याचं नेमकं असंच आहे. एक संकट संपलं की दुसरं आपोआप उठून उभा राहत असतं. ही मालिका अखंडपणे चालू असते. सुखाचा मंत्र म्हणजे नेमकं काय? या संकटावर मात करत विजयाची वरमाला स्वतःच्या गळ्यात घालून घेणं आणि नव्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी पुन्हा स्वतःला सज्ज करणं, ही प्रक्रिया जी आहे ना, ती खऱ्या अर्थानं जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि हेच तर सगळ्यात मोठं यश आहे. हा सगळ्यात मोठा भाग आहे. संकट येतच राहणार आहेत. संकटांची भीती बाळगून तू जर पाऊलच पुढे टाकायचं नाही ठरवलं तर तुझ्या हातून आयुष्यात काही होणार नाही. ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे.